की हा मान आम्हाला देवीकडून आहे आणि हे मोठा मान आहे की एक देवीकडून आपल्याला मान येते, देवी आपल्या घरी येते, हा एक मोठा मान आहे. आणि हा मान ह्यासाठी आहे की काही कालापुढे काही खूप वर्षापूर्वी जेव्हा हे वार वगैरे व्हायचे जेव्हा त्या काळातला हे होतं की तिचं सोनं नाणं होतं तर सेफ नव्हतं. मग त्या लोकांनी हे हँडओव्हर केलं की आम्ही ह्या गावाचं हे घर जे आहे हे चोगले बंधू जे घर आमचं घर आहे हे खोतीचं घर आहे. म्हणजे ह्या गावाचे खोत लोक ओळखतात त्या खोतीचं घर. तर त्यांनी आमच्यावर विश्वास करून आमच्या इकडे हे सोनं नाणं जेवढं होतं हे सोनं नाणं आमच्या इकडे आमच्या वडिलांच्याकडे आणून ठेवलं आणि बरीच वर्ष ते सोनं आमच्याकडे होतं. जेव्हा शिमगा असायचा परत तिला जायचं, ती घालायची, परत ती सोनं आमच्याकडे यायचं. असं चालत राहिलं, किती वर्ष चालत राहिलं. एक वेळ अशी आली की तुमची मग ती कमिटी बनली आणि वगैरे झालं आणि मग कोर्टाचं हे झालंय, बँकेचं हे सुरू झालं. त्याच्यानंतर आमच्या गाव जे राजे पंजे होते त्यांनी स्वतःहून तुमच्याकडे हँडओव्हर केलं की तुमची वस्तू आहे, तुमची अमानत आहे, ही तुमच्याकडे तुम्ही परत घ्या. आणि तो दिवस आहे ना आजचा दिवस आहे. हे जो मान आहे तो आमच्याकडे चालू की देवी जेव्हा पण शिमगा चालू होतो, हा शिमगा जोपर्यंत आमच्या घरातून सुरू नाही झालाय, इथं जशी आत्ता पण तुम्ही बघितले असाल की सरांनी मला विचारलं की आम्ही जाऊ का. हे आमचे जुने काळातले लोक पण जे खोत लोक ज्यांना होते त्याला बसायला ते लोक विचारायचे की आम्ही जाऊ का. मग इथून शिमगा सुरुवात होतं. तर